जय भीम सगळ्यांना. कसे आहेत? आय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आज व्हिडिओला खूप लेट झालेलं आहे. त्याचं काय, मगाशी मी म्हणजे नाही का माझ्या टायमिंगला लाईव्हला येत असते, मी लाईव्हला पण आले नव्हते कारण शेजारी थोडेसे शेतावरून भांडणं झाली होती. तर बायकांचं तर तुम्हाला माहितीच आहे किती इंटरेस्ट असतो लोकांचे भांडणं बघण्यात. तर आम्ही सगळेच तिथे थांबलो होतो. तर बराच वेळ चालू होतं ते, त्याच्यामुळं व्हिडिओला लेट झाला आहे. परत घरातल्या प्रत्येक कामाला लेट झाला आहे आणि लाईव्हला पण मी नव्हते. आणि ते मी ब्लाऊज जेव्हा लाईट गेली का ब्लाऊज वगैरे शिवून तेव्हा लाईव्हला गेले, पण तिथे एक पण पब्लिक आलं नाही लाईव्हला, कारण टायमिंग हुकला होता म्हणून. तर आत्ता जस्ट माझ्याकडून ब्लाऊज शिवून झाला आहे. सकाळी म्हणजे काल मी तुम्हाला लाईव्ह येऊन नंतर म्हणलं होतं की मी बंद केली लाईव्ह लगेच, की मला ब्लाऊज कट करायचे. तर तेव्हा मी कट केले आणि एक शिवला होता. तर त्यातली ती मुलगी सकाळी 10 वाजता आली होती न्यायला ब्लाऊज घेऊन जायला. तिचे 3 ड्रेस होते, बाह्या बसवायच्या होत्या आणि 2 ड्रेसला फिटिंग करायची होती. आणि सकाळी परत गिऱ्हाईकचे ब्लाऊज आलेत, तर ते मी ब्लाऊज काय कट केलेले नाहीत कारण कालचेच घेतले होते मी. तर तिचा तो मी एक ब्लाऊज शिवून ठेवला आहे, तुम्हाला दाखवणार आहे मी कसा शिवला आहे तो. आणि मग तिला मी सकाळी एवढे अर्जंट देतात, काल दिले की आज म्हणजे काल शिवायला टाकलेत आणि आज लगेच घेऊन जायचे त्यांना, एवढे अर्जंट असतात ब्लाऊज. मग कसं काय करायचं सांगा बरं तुम्ही. एक तर मुलांचा अभ्यास असतो, परत मुलं तुम्ही तर लाईव्हला बघितलेच, पोरं आमची किती कालवा करतात, किती धिंगाणा मस्ती असते. त्यात आयुष्य आज पडला आहे माझा, तर डोळ्याला लागले त्याच्या. अंकलने फटकवलं दोघं तिघं पण त्यांच्या चुलत्याने, कारण आयुष्य खूप जोरात पडला आणि त्याला लवकर उठता पण आलं नाही. त्याला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच वाटलं की हात असा फ्रॅक्चर झाला की काय, हातावर पडला तो. त्याच्यामुळं मारले, मग आबीला मारलं, अजिंक्यला पण मारलं, म्हणजे दोन्ही पोरांना मारले. चिमण होती त्याच्यात, फक्त आयुषला मारलं नाही. तर मग असाच टाईम गेला, दिवस पटापट भराभर जातो टायमिंग निघून. तर त्याच्यामुळं व्हिडिओ पण बनवता आला नाही आणि लाईव्हला पण टायमाला जाता आलं नाही. तर हे बघा मी ब्लाऊज कसं शिवलं आहे तिचा. नॉड बसवली आणि लाईट गेली. ह्याला लटकन तयार करायचं राहिले. मग मी नंतर हुक हात सिलाई सगळं करून ठेवले. म्हटलं जेव्हा लाईट येईन तेव्हा थोडंसं कापड ठेवलं याचं, की लाईट आल्यावर लटकन बनवून देऊन टाकायला. तर बघा फुग्याची बाई होती, फुगा बाई बनवली मी. दोन्ही म्हणजे फुगा बाई करायला सांगितलेली आणि गळा डीप होता, मटका गळा. अरे उलटा झालं काय, हा ते नॉड बांधल्यामुळं जरासं जवळ झालं आहे. तर डीप आहे, मटका गळा आहे, पकडण्यात नाही आला नीट, गोल दिसतोय तो. तर मटका गळा आहे, फुग्याची बाई आहे, अस्तर पण माझंच आहे आणि प्रिन्स कट आहे. हे बघा. तर तुमच्याकडं ह्या ब्लाऊजला किती शिलाई घेतली असती कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे किती शिलाई देता तुम्ही. तर आमच्या खेड्यात काय एवढी शिलाई नाही, तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये किती आहे ते तुमच्या तिकडं शिलाई. उद्याच्याला टायमिंगला येईन लाईव्हला. तर आजच्यापुरतं एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आता आभाळ आलेलं आहे, संध्याकाळचं काम माझं काय असेल ते करावं लागेल मला. मशीनवरून उठणार आहे, म्हणजे तेच मशीन बंद केली ब्लाऊज शिवून, आता परत बाहेरचं काम. तर माझी मधवी जाऊ सारवून काढते आभाळ आले तरी, कारण एक वाटा आम्हाला सारवण्याचा आहे, तर ती सारवून घेते. मला दुसरं काहीतरी काम असेल ते करावं लागेल. तर बाय मग.